1.5 किलो वजनाचं सीताफळ, डाळिंबही तेवढंच मोठं, विविध प्रकारची फळं, भाज्या आणि इतर शेती उत्पादन तसंच पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे। पिंपरी चिंचवड जवळ मोशी इथे 26वे आंतरराष्ट्रीय किसान कृषी प्रदर्शन भरलंय। या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कमी पाणी आणि खर्चात उत्पादन वाढवण्यासाठीचे पर्याय हे सर्व पाहायला मिळतंय। तर किसान प्रदर्शनाचे आयोजक अतुल मारणे यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही किसान कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। नेमकं यंदाच्या प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य आहे आपण जाणून घेणार आहोत। आयोजक जे आहेत या कृषी प्रदर्शनाचे त्यांच्याकडून काय सांगाल यावेळेस, किती स्टॉल आहेत, काय वेगळेपण आहे आणि कशा पद्धतीनं तुमचा जो शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे ते तुम्हाला मिळतोय? यावर्षी साधारण जवळजवळ 600 कंपन्यांचा सहभाग आहे। 550 ते 600 कंपन्यांचा सहभाग आहे आणि आतापर्यंत 3 दिवसात 60 ते 70 हजार शेतकऱ्यांनी भेट दिलेली आतापर्यंत। आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे इस्रायल, नंतर जपान, नंतर चायना, नंतर तैवान या सुद्धा कंपन्यांचा सहभाग आहे यावर्षी। नोटाबंदीचा परिणाम झाल्यानंतर आम्ही म्हणजे इथे येताना प्रदर्शनाला तिकीट असतं, तर तिकीट आधी शेतकऱ्यांना काढता येईल यासाठी ऑनलाईन फॅसिलिटी ठेवली होती, त्याचा आम्हाला उपयोग झाला। आणि तसा नोटाबंदीमुळे जो परिणाम होता तसा आम्हाला काही जाणवला नाही। ते शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला प्रदर्शनाला। एकंदरीतच आपण पाहू शकता की शेतकऱ्यांसाठी किसान कृषी प्रदर्शन म्हणजे शेती विषयक ज्ञान जे आहे ती वाढवण्याची एक संधी असते। वेगवेगळी उपकरणं, वेगवेगळे शेतीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते पाहण्याची, खरेदी करण्याची एक संधी असते। त्याचमुळे यंदाही नोटबंदी असूनही किसान कृषी प्रदर्शनावर त्याचा परिणाम झालेला नाही। शेतकरी मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाला पाहायला येत आहेत। रविवारपर्यंत पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं हे प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।